मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी सभागृहात निवेदन करणार, त्याआधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। बच्चू कडूंनी भोंदूबाबा खरातची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल। भाजपात मंत्री व्हाल तेव्हा इथे या, खरातनं दिला होता कडूंना सल्ला। बच्चू कडूंचा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती। भोंदूबाबा खरात प्रकरणी पत्रकार दत्ता खेमनर पुरावे सादर करणार। श्रीरामपुरातील पत्रकार दत्ता खेमनर यांनी 1 वर्षापूर्वी खरातची बातमी दिली होती। एसआयटी पथकाकडून दत्ता खेमनर यांची चौकशी होणार। अशोक खरात प्रकरणातील मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावं समोर आली पाहिजेत। खासदार संजय राऊत यांची मागणी। खरात प्रकरणात अजून बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या बाकी आहेत, राऊतांचा हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीवेळी अलिबागमध्ये कार्यक्रमावेळी माझ्या बोटाला दुखापत। विकास लवांड यांच्या आरोपांवरती तटकरेंचं स्पष्टीकरण, तर चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल, तटकरेंची माहिती। भोंदूबाबा अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपतेय। खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करणार। खरात संदर्भात नवीन गुन्हे समोर येत असल्यामुळे पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। नाशिकमध्ये सनदी अधिकाऱ्याच्या कुटुंबियांसोबत खरातची मालमत्ता असल्याचं समोर। सनदी अधिकाऱ्यांच्या पत्नीचा खरात कुटुंबासोबत सातबारा। पाथर्डी शिवारातील 40 गुंठे जागेचा सातबारा समोर। आयकर विभागाकडून चौकशी सुरू। मिरगावमधील श्री शिवनिका संस्थांच्या आर्थिक व्यवहारांचा मोठा खुलासा। 2024 मध्ये संस्थांची मालमत्ता 96 लाखांवर, तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81 लाखांवर पोहोचली। ऑडिट रिपोर्टमधून माहिती। दरवाजा लावताना चाकणकरांच्या बोटाला जखम झाली होती। चाकणकरांचे फोटो चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहेत। धायरीमधील कार्यकर्त्यांचा दावा। रुपाली चाकणकरांनी कार्यकर्त्यांचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं। नाशिकमधील भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 3 नवे गुन्हे दाखल। नराधम अशोक खरातचे विद्यार्थ्यांवर देखील अत्याचार, लग्न, धार्मिक विधी आणि तंत्रमंत्रांच्या नावाखाली फसवणुकीच्या तक्रारी। पोलिसांकडून चौकशी सुरू। नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड। तुर्की मधाच्या नावाखाली खरातकडून अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती। 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकली जायची। तृप्ती देसाई यांनी मिरगावात अशोक खरात महिलांचं शोषण करायचा त्या ठिकाणांना भेट दिली। तृप्ती देसाई एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुतेंची दुपारी भेट घेणार। नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ। खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्हे दाखल। पीडित महिलांना तक्रार करण्यासाठी शासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी। खरात प्रकरणानंतर अनिसच्या मुक्ता दाभोळकर पोलीस महासंचालकांची भेट घेणार। अनिस प्रत्येक जिल्ह्यातील भोंदूबाबांची यादी अधिकाऱ्यांना देणार। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकरांची माहिती। राष्ट्रवादीच्या आमदारांची आज देवगिरी निवासस्थानी बैठक। संध्याकाळी 7 वाजता सुनेत्रा पवार आमदारांची चर्चा करणार। महिला प्रदेशाध्यक्षा चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत चर्चेची शक्यता, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी फडणवीसांची भेट। साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, मोठा भाऊ म्हणून भाजपची सामंजस्याची भूमिका। शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका। साताऱ्यातली घटना स्थानिक पातळीवरील पोलिसांचा हस्तक्षेप योग्य नाही, मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील, तटकरेंची प्रतिक्रिया। तर शिंदे फडणवीसांच्या बैठकीचा अधिकृत माहिती नाही, तटकरेंचं भाष्य। साताऱ्यात जे काही घडलं ती संपूर्ण महाराष्ट्राची तऱ्हा। सरकारमधले मित्रपक्ष फार काळ एकत्र राहणार नाहीत। राऊतांचा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा। भाजपच्या मंत्र्यांना तुम्हाला साताऱ्याच्या रस्त्यावरती चोपलं। राऊतांनी शंभूराज देसाईंवर केली टीका। सरकारमधल्या लोकांना धक्काबुक्की होते हे लज्जास्पद। साताऱ्यातली घटना म्हणजे लोकशाहीची हत्याच। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी। नीलम गोरेंना अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा अधिकार आहे का? संजय राऊतांचा सवाल। खुर्चीवरती बसून तुम्ही मनमानी निर्णय घेऊ शकत नाही, संजय राऊतांची टीका। मराठा आंदोलक मनोज जरांगे आज दुपारी 2 वाजता आझाद मैदानावर येणार। धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। दुधात भेसळ करणाऱ्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई करा। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत विरोधकांची मागणी। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांकडून कारवाई करण्याचं आश्वासन। वडाळ्यात भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाडांच्या कार्यालयाची तोडफोड। सराईत गुन्हेगार कैलास पठारेनं कार्यालय फोडल्याचं समोर। तोडफोड केल्यानंतर कैलास पठारे फरार, पोलिसांकडून शोध सुरू। सोलापुरात जिल्हा परिषद आणि महापालिकेत विरोधी पक्षनेताच नाही। महापालिकेत 62 वर्षांनंतर तर जिल्हा परिषदेत 24 वर्षांनंतर विरोधी पक्षनेता असणार। कल्याण डोंबिवली पालिकेतील काँग्रेसच्या नवनियुक्त गटनेत्या कांचन कुलकर्णींचा पदग्रहण सोहळा। सत्कार स्वीकारताना कांचन कुलकर्णी भाऊक। जनहिताची कामं आणि काँग्रेसची भूमिका आक्रमकपणे मांडणार, कांचन कुलकर्णींचा निर्धार।
शिवनेरी आणि शिवाई नंतर आता राजमाता जिजाऊ अत्याधुनिक बसेस या एसटीच्या ताफ्यात 2 शहरातील गर्दीच्या मार्गांवरती बस धावणार. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बसचं लोकार्पण. वाघांच्या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी स्पष्टीकरण सादर करा. नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूवरती 23 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. मुंबईतील सफाई कामगारांना तत्काळ घरं द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना आदेश. भाजप आमदार भाई गिरकर यांच्या मागणीतनं 12 जून 2015च्या निर्णयानुसार घरांचं वाटप करण्याचे आदेश. रत्नागिरी जिल्ह्यातील एलपीजी ऑटो गॅसचा अद्याप पुरवठा नाही. 8 दिवसांपासून एलपीजी गॅसचा पुरवठा नसल्यामुळे पंप बंद. 15 दिवसांपासून मागणी करूनही गॅस उपलब्ध न झाल्यामुळे 400 ते 500 वाहन चालक अडचणीत. चंद्रपुरात आज दुसऱ्या दिवशी पेट्रोल मिळणार नसल्याची अफवा. अफवेमुळे शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवरती मोठ्या रांगा, तर कुठल्याही प्रकारची पेट्रोल टंचाई नसल्याची पंपचालकांची माहिती. कोल्हापुरात एलपीजी गॅस दरवाढ विरोधात रिक्षा चालक आक्रमक. शेकडो रिक्षा चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. मोर्चामध्ये रिक्षा चालकांकडून जोरदार घोषणाबाजी. कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणावरनं गोंधळ. सिलेंडर डिलिव्हरचा मेसेज मात्र सिलेंडर मिळालेला नाही अशा तक्रारी. संतापलेल्या ग्राहकांचा गॅस एजन्सीच्या कार्यालयात गोंधळ. सिलेंडर ब्लॅकनं विकल्याचा ग्राहकांचा आरोप. नंदुरबारमध्ये पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावरती वाहनधारकांची गर्दी. इंधन भरण्यासाठी नंदुरबार शहादा शहरात वाहनांच्या रांगा. शहादा शहरातील इतर 3ही पेट्रोल पंप बंद असल्यामुळे एका पेट्रोल पंपावरती सर्वाधिक भर. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव परिसरातील एचपी गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा. गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे नागरिकांचे हाल. प्रशासनानं तत्काळ लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरल्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. नंदुरबारसह शहादा शहरातील पंपांवरही वाहनांच्या रांगा. गर्दीमुळे पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण. कोल्हापूरच्या कागलसह मुरगुडमध्ये रविवारी पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळ. अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या. वाहनधारकांची झुंबड लक्षात घेता काल दुपारनंतर काही पेट्रोल पंप बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजीसाठी रिक्षांच्या रांगा. एलपीजी गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे शहरातील रिक्षा चालक अडचणीत. गॅस नसल्यामुळे शहरातील अनेक पंप बंद. सुरू असलेल्या पंपांवरती गर्दी. नागपुरात काही पंपांवरती नो स्टॉकचे फलक. इंधन साठ्याच्या कमतरतेमुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत. धंतोली परिसरात बॅरिकेड लावून पेट्रोल पंपावर वाहनांचा प्रवेश बंद. पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे बेळगाव शहरातील पंपावरती रात्री वाहनधारकांची गर्दी. रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. नागपूरच्या काही भागात अद्यापही घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा. सिलेंडरसाठी एचपीच्या गॅस गोडाऊन बाहेर लोकांची गर्दी. ऑनलाईन नोंदणीसाठी अडचणी येत असल्यामुळे ग्राहक त्रस्त. सर्वसामान्यांचं घरकुल महागणार. घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात टनामागे 10,000 रुपयांची वाढ. कच्च्या मालाचा तुटवडा आणि लोखंडी खनिज, कोळशाच्या किमती वाढल्याचा परिणाम. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामांमुळे नंदुरबारमध्ये खाद्यतेल दरात वाढ. 15 लिटरचा तेलाचा डब्बा 2100 वरनं 2500 वरती गेल्यामुळे नागरिकांवर आर्थिक संकट. ऐन लग्न सराईत खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे लग्न समारंभावरती परिणाम होणार. नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या युवा सेनेची आढावा बैठक. गाव तिथे युवा सेनेची शाखा स्थापन करावी. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विपुल पिंगळे यांच्या सूचना. धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरनं महायुतीत रस्सीखेच. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद सभापतीची निवड 27 मार्चला होणार. सभापती पदासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच. शिवसेनेला महत्वाची पदं मिळावीत, तानाजी सावंत गटाची भूमिका. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्यातील कामासाठी निधीची तरतूद. भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जतन आणि संवर्धनाचं काम सुरू. अहिल्यानगरच्या शिर्डीत उद्यापासून रामनवमी उत्सव. 26 मार्च रोजी साई समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. 25 ते 27 मार्च दरम्यानच्या उत्सवासाठी साईबाबा संस्थान ट्रस्टकडनं उत्सवाची जय्यत तयारी. अवकाळी पावसामुळे धुळ्यातील 628 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान. 156 गावातील 11,000 शेतकऱ्यांना फटका. गहू, ज्वारी, मका, पपई आणि केळी बागांचंही मोठं नुकसान.
परभणी जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. शेवग्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देऊन शेवगा पिकाची लागवड केली होती. परभणीच्या बाजारात कलिंगडाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली. बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे लागवडीचा खर्च निघणंही कठीण. नाशिकच्या इगतपुरीतील झुगरेवाडी खडकवाडीमध्ये पाणी टंचाई. महिलांना 5 ते 6 फूट खोल असलेल्या डबक्यातनं गढूळ पाणी भरावं लागत असल्याचं समोर. ग्रामसेवक आणि सरपंचांकडे पाणी पुरवठ्याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याचा महिलांचा आरोप. चंद्रपूर जिल्ह्यातील 13 प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ठप्प. अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे पाण्यासाठी महिलांची पायपीट. बिल न भरल्यामुळे पाणी पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प. अकोल्याच्या पुंडा गावात 25 दिवसांपासून पाणी टंचाईचं संकट. तब्बल 25 दिवसांपासून नळांना पाणीच नाही. पाण्याअभावी नागरिकांना शेजारच्या तलावातनं पाणी आणण्याची वेळ. पाणी अत्यंत दूषित आणि अस्वच्छ असल्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. अमरावतीच्या मालटेकडी शिवटेकडीच्या जागेत नियमबाह्य पार्किंग. महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. वाहनांच्या पार्किंगमुळे उद्यानाची नासधूस. इगतपुरीमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलेकडनं 55,000चा फसवणूक. पूजाविधीच्या नावाखाली महिलेकडनं पैसे उकळले. तळेगावात 2 महिलांवरती गुन्हा दाखल. पैसे परत मागितल्यानंतर शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. नांदेड भोकर मार्गावरील बारड परिसरात मिरचीनं भरलेला ट्रक उलटला. ट्रक खाली दबल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू. रवींद्र साबळे असा अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. परभणीमध्ये वांग्याचे दर घसरल्यामुळे बळीराजा अडचणीत. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे वांगी जनावरांना टाकण्याची वेळ. शेतकरी आर्थिक संकटात. नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील टेकाडी शिवारात भीषण आग. 100 एकर गहू जळून खाक. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या मदतीनं आग आटोक्यात. मात्र पिकाची राख रांगोळी. शेतकऱ्यांनी सरकारकडे केली मदतीची मागणी. चंद्रपुरातील चांदागडच्या महाकाली देवीच्या यात्रेला सुरुवात. धार्मिक अनुष्ठान आणि महाआरतीनं सुरुवात. यात्रा काळात लाखो भाविकांची गर्दी. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून सोयीसुविधा उपलब्ध. सातारा शहरातील राजवाडा परिसरामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आपला राजवाडा या सेल्फी पॉइंटचं उद्घाटन. या भागात असलेल्या सातारकरांसह फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंटची निर्मिती. इंदापुरात वाळू तस्करी करणाऱ्या विरोधात मोठी कारवाई. कारवाईमध्ये 14,24,000चा मुद्देमाल जप्त. 2 टिप्पर वाहनं आणि 4 ब्रास वाळू देखील हस्तगत. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.